राष्ट्रहित टाइम्स, राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल। दहिवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ॲल्युमिनियम तारांची चोरी करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील एका सराईत टोळीचा पर्दाफाश करण्यात दहिवडी पोलिसांना यश आले आहे। या कारवाईत पोलिसांनी 6 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून 13 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दहिवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत WRSR पॉवर स्ट्रक्चर कंपनीच्या ॲल्युमिनियम तारांची चोरी झाल्याची तक्रार दाखल झाली होती। या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि पोलीस उपअधीक्षक रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय खराडे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली। तपास सुरू असताना संशयित आरोपी पुन्हा एकदा चोरीच्या उद्देशाने दहिवडी परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून 6 संशयितांना ताब्यात घेतले। पोलीस खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। अटक करण्यात आलेल्यांमध्ये अभिजित साळुंके, ओंकार कंक, यश कांबळे, गुणवंत पाटील, रोहन पाटील आणि दीपक जाधव या 6 जणांचा समावेश आहे। ही यशस्वी कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या नेतृत्वाखाली मोहन हंगे, नंदकुमार खाडे, रवींद्र खाडे, नितीन धुमाळ आणि पथकाने केली आहे। या कारवाईत 5 लाख रुपये किमतीच्या ॲल्युमिनियम तारा आणि गुन्ह्यात वापरलेले 8 लाख रुपयांचं वाहन असा एकूण 13 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। हे सर्व आरोपी पुणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरी, दरोडा, मारहाण, आर्म्स ॲक्ट आणि विद्युत अधिनियमांतर्गत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सराईत गुन्हेगार आहेत।